नाम व प्रारब्ध भोग. नामाचा संबंध प्रारब्धाशी कसा आहे असं पुष्कळ लोक विचारतात. हा प्रश्न एका दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. बहुतेक लोक प्रारब्ध टळावं म्हणून नाम घेतात. देहाचं सुखदुःख हे माझंच सुखदुःख आहे, किंबहुना देह सुखी तर मी सुखी आणि देह दुःखी तर मी दुःखी, अशी सामान्य मनुष्याची अवस्था असते. बरं, प्रारब्धाचे भोग हे आजपर्यंत कोणालाही चुकले नाहीत. मग कसं करावं? इथे असं लक्षात ठेवावं की प्रारब्धाची गती फक्त देहापुरतीच असते. म्हणून ज्याची देहबुद्धी कमी झाली तो देहाच्या सुखदुःखाने सुखी वा दुःखी होत नाही. नामाने देहबुद्धी कमी होते. म्हणून नामात राहणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगत असताना देखील आनंदात असतो. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचं सामर्थ्य फार विलक्षण आहे. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसं करतं. वाया गेलेल्या माणसांना नाम तारतं. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. आनंदमय अशा भगवंताचं सान्निध्य नामाने लाभतं आणि त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. सर्व काळी, सर्व ठिकाणी, सर्व अवस्थांमध्ये कोणालाही करता येण्यासारखं नाम हेच एक साधन आहे. नामाला उपाधी अत्यंत कमी असल्याने निरुपाधिक भगवंताशी नातं जोडायला नामासारखं साधन नाही. खरोखर किती प्रकारांनी तुम्हाला मी सांगू. अखंड नामात राहणं यालाच मोक्ष म्हणतात. अखंड नामात जगणं यालाच पराभक्ती म्हणतात. जो नामात अखंड गुंतला त्याला संत म्हणतात. नामात प्रेम येणं ही संतांची खरी खूणच आहे. तेव्हा माझं एवढं ऐका, नामाला कदापिही विसरू नका. प्रारब्धाच्या भोगांना न कंटाळता भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवलं असेल त्यामध्ये समाधान माना, पण केव्हाही त्याच्या नामाला विसरू नका. नामाने पापी माणसं पुण्यवान बनतात. देहबुद्धी कमी होणं हेच पुण्य होय आणि ते नामाने प्राप्त होतं. नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. वाईट किंवा विषयाच्या वासनेनं बुद्धी भ्रष्ट करणं हेच कलीचं मुख्य लक्षण होय. त्याच्या मुळावर घाव घालण्याचं काम नाम घेतल्याने होतं. म्हणून नामधारकाला कलीची बाधा नाही आणि प्रारब्धाची क्षिती नाही. नामाने पुण्य शरीर बनतं. ज्याच्या अंतरात नाम असते तिथे भगवंताला यावं लागल्याने त्याच्या शरीरात सत्वगुणांची वाढ होते आणि तो पुण्यवान बनतो. देह प्रारब्धावर टाकून आणि आपण त्याहून निराळे राहून जे होईल त्यात आनंद मानावा. भोग प्रारब्धाने येतात असं म्हणण्यापेक्षा ते भगवंताच्या इच्छेने येतात असं म्हटलं की समाधान मिळेल. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.